जमलं बा जमलं, कोणाला दिसलो नाही. चांगल्या आता अशाच 2-3 ट्रिपा मारतो, हा कालचा जातो तिकडून डब्यात शेका आणत जातो. मस्त चटणी लिहवते उकळा लिहवते, असंच करतो. असे चांगल्यात मागत देत नाही ना, तर अशा गायब करतो मी. आपल्यापाशी उपायच उपाय आहे मग, अशा नाही तर अशा. कोण रे झुमऱ्या, काय झालं? काय कुत्रे किती लागले का? मांगा मार धावत आले का? अरे बा शिवलाल भाऊ, कुत्रे नाही लागले माग. 3 कुत्रे तिथं बसले होते, त्याला जरा शेका दिसल्या असत्या ना डब्यातल्या, तर मग झाला तर गेमच झाला होता. नाही तर का पुरा म्हणजे एवढा मोठा प्लॅन बनवला ना, सगळा भाडा फुटला होता मला. असा कोणता प्लॅन बनवला रे बा तू ना? हा जरासा सांग बरं मुले, कोणता प्लॅन होणार काय इथं? हा सांग म्हटलं मुले. आणि डब्यामध्ये काय आहे? उलीच्या डब्यामध्ये शेंगा आणल्या का तू ना? काय बिन वाले वरायचे त्या उलीच्या डब्यामध्ये शेंगा घेऊन आलाय. अरे म्हटलं त्या उलीच्या शेंगामध्ये काय होऊन राहिलं? आता तर उकडायला नाही पुरत, त्याची चटणी नाही बघ. असं ते असं बा माणूस तुला म्हटलं चांगला थैली भर घेऊन ये. मला एक थैला तुझं, बाकी तू 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 ठेवजो. तर राजा तुला आणल्या नाही. अरे तुम्हाला तवाचं सांगितलं मग शिवलाल भाऊ फोनवर मी ना, लय मोठ्या शेगा आणणं होत नाही. बाई कंडिशन मला माहित म्हटलं. हे कंडिशन आहे माली, डब्या शेगा आणायला लागून राहिला. मग काय करता, उपास नाही. मग हा प्लॅन आहे आपला. प्लॅन घेऊन पण एक नंबर आहे, सक्सेस प्लॅन आहे. मग शेगा गिगा भेटते, पण जरा म्हटलं झटके आहे, बाकी काही नाही. बाकी शेगा गिगा भेटते भरपूर. काय जे शेंगा भेटते भरपूर. आता एवढा चक्र मार लागन, आणि त्या एखाद्या चक्करमध्ये माणूस सापडला तर नाही फिटला, काय झाला तिथं माणसाचा फुपट. हा झाला धिंगण आपल्या प्लॅनाचा. काय राजा प्लॅन बनवतं म्हटलं, काय त्या प्लॅन मध्ये ढंग नाही फंग नाही, काही काही राजा ताला करत राहतो. मग काम करा ना तुम्ही शिवलाल भाऊ, तुमचा प्लॅन तुम्ही बनवा. काय कसा काय बनवायचा, काय बनवायचा ना तुम्ही जा. मी ना प्लॅन बनवला, मी पाहतो मला काय करायचं काय नाही. तर चालले म्हणते मला सांगू असा प्लॅन तसा प्लॅन. म्हटलं माझा प्लॅन सक्सेस आहे. 10 वेळा चक्रा मारला का शेगा भेटते म्हणजे भेटते. आता 10 वेळा चक्रा मारतो मी, चांगला लय मोठा शेगा जमा करतो. चालले म्हणते मला सांगू राहिलं. पाहतो मी तुम्हाला कोणता प्लॅन बनवायचा आहे, काय बनवायचा आहे. मला काय सांगू नका. माझा प्लॅन मी जो बनवला मी तो करतो सक्सेस. चालले म्हणते मला सांगू राहिले तर. अरे अरे तसं नाही मुराल मी, तू प्लॅन चांगला आहे. मला चांगला जिंकला आहे ते प्लॅन, पण कसं लय बडा चक्रा मारा लागते ना. एवढे चक्रा मारायला पुरते काय? एखाद्या चक्कर मी सापडलं का, दिसलो का, काय झालं का नसली म्हटलं भानगड. काही भानगड नाही, करणारा माणूस म्हटलं कसंही करते. चालले पुढे सांगू राहिले तर मी आता पाहिला, मी कसं केलं. आता डबल चाललं मी संडासले. आता असे चक्रा मारत जातो, संडास लागली करत तिकडे जात जातो, आणि तिकडून डब्यामध्ये शेका आणत जातो. असं करत चांगला लय मोठा शेका जमा करतो. ती फक्त पात्रा आता. हो असं ना, मग मी तसंच करू का? संडासला लागली म्हणून तिकडे जात जाऊ डब्बा घेऊन, त्या डब्यामध्ये शेंगा घेऊन येत जाऊ. नाही कोणाच्या वारा आणून आला तू? तर तिकडे वावराच वावरा आहे ना. म्हटलं शांतारामचा, देवलालचा, तुमच्या कंदील मुड्याचा, अजून लय जराचे वावरा आहे. म्हटलं एवढे नाव सांगाल पुरं. ज्याच्या वावरामध्ये संडास जरा बसून जायचं, इकडं तिकडे पाहतं, कोणी दिसलं नाही का माझा वावरामध्ये जायचं. डब्बा पण शेका तोडल्या का चाललं. काय म्हटलं मी ना तर कंदील मुड्याच्या वावरामध्ये टाकला. आता पाहतो कोणाच्या टाकायच्या कोणाच्या नाही. इथं मला रस्ता संपा दिसला तिथे टाकून देईल मी. माझा काही विषय नाही. मी करतो मग गेम बरोबर. मग मी येऊ का डब्बा घेऊन? हा करे झुमर येतो मग मी डब्बा घेऊन, सोबतच दोले का आपण. नाही सोबत गिबत नाही. तुम्ही एकदा उद्या करता. तुम्ही म्हटलं उद्या करता ह्या गेम, मी आज करून घेतो, तुम्ही उद्या करता. पण सोबत नाही. सोबत म्हटलं कोणाला शकवायचा. या दोघांनी एका कशी हागवत लागली बरं. 3 तेवढा हागायला चालले. सगळ्यांना लाईट लागायची नाही का. म्हटलं उद्या करता, उद्या करता एक तर. नाही तर म्हटलं मग पाहायला होऊ द्या, आणि नंतर तुम्ही करता. आज नका करू. अरे असं कोण? अरे म्हटलं सोबत करू ना मस्त. सोबत जात जाऊन सोबत वापस येत जाऊ. तर बाबा लोकांना समजते ना, काही काही गोष्टी म्हणून लोकांना समजते. शक होते चालले मोठे काहीच्या काही. म्हटलं जरा विचार करा, जरा विचार करून बोलत जा. काय डोकं लावायचं. चालले मोठे सांगू राहिले सोबत जातो, सोबतच येतो. म्हटलं सोबत गिबत काही नाही. मी एकटाच, मी माझे प्लॅन एकटा सक्सेस करतो. तुम्हाला जर दुसरा प्लॅन बनवायचा असेल तुम्ही भरू शकता. तुम्हाला जे म्हणते ते करू शकता. नाही तर म्हटलं तुम्हाला जर ह्याच प्लॅन वापरायचा असेल, संडासला जाऊ तिकडे शेगा आणा डब्यात, तर म्हटलं तुम्ही मला झाल्यावर करा. नाही तर म्हटलं मला गेम बाजूच टाकता तुम्ही. पहिला मला गेम म्हटलं समजा बाबाले मला चांगला शेगा लय मोठा जमा करून द्या. नंतर तुम्ही करत बघा तुम्हाला काय करायचं. असं आहे का? बरं ठीक आहे ना. पुढच्या वेळेपासून काय काम पडत नाही का, सोबत जायचं ना. मग सांगेन ना, मग मी तसंच म्हणीन ना. मी पहिला करून घेतो, नंतर तू याला करत बसतो. बरोबर ठीक आहे, काम पडणार. आजपर्यंत मी असं केलं नाही. तुझ्या भावने केला का बा, तू पहिले करून घेईन, मी करतो पहिले ना, असं तसं. दोघे सोबतच करू, सोबतच जाऊ, सोबतच पैसे घेऊ, सोबतच सगळं काय करू. सोबतच अध्ययन बरोबर घेऊ आपण. आतापर्यंत मी असं केलं, पण तू आता असं करू राहिला. बरं ठीक आहे ना, ठीक आहे म्हटलं, ठीक आहे सांगेन तुले. अरे तसं नाही ना बाबा शिवलाल भाऊ. अरे शक होते ना लोकांना, म्हणून बरोबर राहिलं मी. सोबत जर गेलो तर शक नाही होत का? सांगा बरं तुम्ही मला. शक नाही होत का? अरे खायला शक होते, शक कायले होती म्हटलं. काही शक फेक नाही व. चला मोठा सांगू लागला सोबत जाऊ आता आपण. हो पा सोबत जाऊ म्हटलं. तुम्हाला दोस्त आहे ना, तुम्हाला दोस्त मानता ना. मग सोबत जाऊ. हो बरं चला बा चला पाहू पुढच्या पुढं काय होते. चला नाही तरी ऐकून राहिलं. चला म्हटलं चला सोबत चला. तिकडे काय फिटू दोघे फिटू. चला आता म्हटली आपल्याला गोष्ट. चालते त्या घरचा डब्बा दे म्हटलं. आता माझ्या घरी काय झाले पुरत नाही डब्बा आणाले. जरा म्हटलं चांगला डब्बा दे जो. नाही तर देशील संडाचा डब्बा. तो डब्बा देऊ नको, चांगला नवीन डब्बा दे. अरे काय डब्याला काय संडास पटात निघले का राजू? काय बोलू राहिले. चांगला डब्बा मागे नवीन डब्बा नाही आहे. तो डब्बा घ्या. चालले कुठे आपले लावून राहिले म्हटलं. नाही तर मग तुमच्या घरून घेऊन या तुम्ही. तुम्हाला चांगला डब्बा पाहिजे तर. बरं जाऊ दे, जसा डब्बा तसा डब्बा दे भावा. तिकडे भरला जो का भरला असो, नाहीतरी ते फोतारला येते दाण्याच्या वर, तर काही टेन्शन नाही. ते म्हटलं संडाचा जो का फंडाचा असो दे, जसा तसा. आता कशाला लागू चांगला डब्बा दे या दे चौकच करते तेव्हा. तू लय हुशार आहे बाबू झुमऱ्या. हो जसा दिसतो ना तसा नाही आहे. मध्ये म्हणे माझ्या दुसरा डब्बा देतो. तुझ्या डब्बा मला दिला, तू चांगली मोठी बकेट घेतली. म्हणजे तुला माहिती आहे ना बकेट म्हणजे जास्त बघा शेंगा येते म्हणून. या डब्यात काय ते उलीच्या शेंगा म्हणून तुला बकेट घेतली. बरोबर ठीक आहे, आम्हाला सांगेन, आम्ही सांगितले. आम्ही असं तुझ्या भाव करत नाही, तू तुझ्या भाव करायला. बरोबर सांगेन म्हटलं. अरे वारे
करायचं शिवलाल भाऊ असं किती मोठी बकेट आहे बाबा पाना पाना म्हटलं किती मोठी बकेट आहे पाहिले तर ओलीची बकेट आहे हा डब्याच्या बरोबरीच्या शेका त्याच्यात बसते जरा का 2-3 शेका जास्त बसत ती म्हणत राजे बकेट मोठी आहे असं आहे तसं आहे तुझ्या भाव करू आला हे करू आला ते करू आला तर म्हटलं घ्या मग तुम्ही बकेट घ्या मला डब्बा पाहाला म्हणजे माणूस असं तर असं बाबा तुझ्या भावावर हे ते बाबा सांगू राहिले म्हटलं घ्या म्हटलं बकेट घ्या नाही आता नाही पाहिजे मला आता नाही पाहिजे बकेट आणि फकेट म्हटल्यावर तो कोणी देते हा बकेट म्हटलं दिलं का तुला पहिले तुझ्या डब्बा मला दिला आणि तुला बकेट घेतली असं सगळं समजते ना म्हटलं तू मला असं समजून राहिला की मी नाही नाकातले बुडा टोणातच टाकतो बरोबर ठीक आहे म्हटलं तूच घेतो वाली बकेट मला नाही पाहिजे माझ्या डब्बाच बरं आहे अरे तसं काही नाही ना बाबा शिवलाल भाऊ काहीच्या काही मतलब विचार करून राहिले तर का बाबा तुमचं का समजत नाही घ्या ना मग बकेट बकेट घे करून राहिले तर घेऊन नाही राहिले घ्या ना म्हटलं घ्या ना जरा म्हटलं फक्त कल्ला कमी करा तिकडे 2 जण बसले त्याला गेला ऐकायला गेला फालतू म्हटलं आपला मुला म्हटलं त्याला आपल्या प्लेअर बनवला सगळं त्याला धिंगाणा होऊन जाईल आता म्हटलं अजिबात कल्ला करू नका उगे मुगे झाला बकेट म्हणते बकेट घ्या तुम्हाला डब्बा पडसा डब्बा घ्या काही गेले काले तुमचं अजिबात काम आहे डब्बा दिला तर म्हणते मग तुझ्या भावाच केला ना असंच केला तसंच केलं काय असं ते असं बाबा जे आहे ते आहे रे भाऊ जे खरं आहे तेच आहे हो चालला मोठा समोर आला म्हणजे तुझ्या भावाच करून राहिला तू मग काही समजत नाही का चालला मोठा समोर आला बरं जाऊ दे म्हणा चाल हो चाल इथं कल्ला बाजार करू नको पुट्ट्या आहे का अजून म्हटलं धिंगाणा होऊन जाईल चाल लवकर चाल घेऊन काय शेंगा कुठं आणायच्या का आणायच्या तर चाल लवकर अरे शेंगाचं नाव नका काढू ना असं काम आहे तुमचं म्हणून तुम्ही तुम्हाला बकेट नाही दिली ते बकेटचं तोंड जरा मोठा आहे ना का मग कोणाला दिसला नाही पाहिजे म्हणून झाकझूक करू आणा लागते म्हणून ते बकेट मध्ये घेतली का मी बरोबर झाकझूक करून आणतो तुमचं काम असं आहे ना अलगरजी म्हणून मी तुम्हाला बकेट नाही दिली तुम्ही समजतच नाही कुठे काही बोलता म्हटलं शेंगाची गोष्ट काढा ना तुम्ही बाबा करता म्हटलं मुला प्लॅनचा ठिकाणा येता काय जंगल बुतात आलाय म्हणा बाबा काय बकेट नाही दिली डब्बा नाही दिला हे नाही दिलं ते नाही दिलं काय कुठं चालले थंड चालले वाटते त्याच्यामध्ये बकेट नाही दिली डब्बा नाही दिला काय लेकर लागते जे भेटलं ते जातं काय संडासले जाणं आहे ना पाण्याची गरज आहे फक्त पाण्याची काय ते भेटतो बकेट भेटतो का डब्यात भेटतो तर असून त्याचं बाबा माया येते का समजत नाही कोणी गोष्टी लेखाची भांडायला फिरवून जाते चला शिवलाल भाऊ आता उगे मुगे नसला कामा करू नका आम्ही फुटते बसणे तेव्हा पोर आले आपल्याकडंच हो काय शिवलाल भाऊ काय बाबा काय तुमचं काय म्हटलं काय चालू होतं आता डब्बा नाही बकेट नाही हे नाही पाहिजे मला ते नाही पाहिजे तू तेव्हा दल ठेवून काय काय चालू आहे आम्हाला डब्यान ते बकेट संधी भांडण कुलाले का तुम्ही हा चालले संडातले आम्ही म्हटलं हो अलग अलग नेते नाही एकाच डबकीमध्ये नाही एकाच डब्यामध्ये आम्ही 2 जण होतो तुम्ही अलग अलग घेऊन आले त्याच्यामध्ये भांडण करून राहिले मला डब्बा नाही दिला बकेट नाही दिलं हे नाही दिलं ते नाही दिलं काय बा म्हटलं मानताय तुम्ही अभि तुला काय माहिती का तू तडबुंगे आमचा गेम काय आहे तर चालला मोठा सांगून राहिला अरे हो म्हटलं शिवलाल बस करा जास्त काय बोललो का चला उगे बघे चला आता अरे काही नाही बाबू हे नाही का मला बकेट मागू राहिले आता मला लागते जरा पाणी जास्त पुढे म्हटलं का बकेट मला द्या डब्बा तुम्ही घ्या ते ऐकूनच राहिले ते मध्ये बकेट मला दे म्हटलं मला दे आम्हाला जास्त मला लागते त्यासाठी आमच्या 2 गोष्टी चालू आहे अच्छा होय का एवढ्या गोष्टी तरी भांडून लागले तुम्ही नाही आम्ही राजू एका बाटलीमध्ये एका डब्यामध्ये म्हटलं 2 जण धुतो मग डबल न्यायची गरज नाही बोलत तुम्हाला डबल देऊन तुम्ही याच्या ते आधी भांडून लागले त्याला ते मोठी बकेट आहे का नाही आहे काय बघा समजा होतो म्हटलं जा बा लवकर जा आता पॅन्टात होऊन जाईल हो चला शिवलाल भाऊ गेलंच नाही का काय अजून घराकडं बाबी इथं म्हटलं गेलं असं म्हटलं तर काय लागा इथंच बसू राहता डबल विचार मला डबल तो सांडायचा चालला का बरं आता यायला का सांगा अरे तू एवढा खाली घेऊन राहिला तर सांगून देते हागून लागली म्हणा हागून लागली तर का संडासली नाही जाऊ हा का पॅन्टात करू हा म्हणणं दे रे हा काय खाऊन राहिले का काय करू राहिले तुला आता घेऊन राहिला तू हो चला पाहून घे पुढच्या पुढं अरे बाबा झुमर आता कुठं चालाल तू आता तुम्हाला समजून आला आता डबल कुठं आला डबा गिबा घेऊन चालला असं त्या शिवल्याला सोबती एका डब्यात 2 जण धुणारे आहे ना ते नाही पण देवला डबे 2 आहे ना ते झिमल्यापाजी बकेट आहे आणि त्या शिवल्यापाजी डब्बा आहे कधी लावायची नाही का पोटामध्ये जराशी गडबड झाली म्हणून नाही का डबल झाला काम म्हणून राहिलं बोलले आता यामध्ये शिवलाल भेटून गेले हे चालले होते चला म्हणलं तुमच्यासोबत येतो मी कोणाचा डबल चालला बस असले असं होय का नाही मी म्हटलं बारा शिवल्यासोबत चालला का डबल खालाले त्याला सोबती असं होय का म्हटलं काय सोबती गिमती काही नाही हे मला संडाचे लागली म्हणून मी चाललो सोबती जायचं काय त्यामध्ये याच्यात संडाचे झाले काय सोबती मोबती पाहिजे बाबा तुमचा दोस्ताना नाही का बा आता म्हणून मी म्हटलं सगळ्या ठिकाणी सोबत जाता तर संडातले म्हटलं सोबतच चालले मलाच वाटलं हो तुम्हाला तर काही वाटते बा बाकी ठिकाणी आम्ही सोबत जातो ना बाकी ठिकाणी सर्व ठिकाणी सोबत जातो मग संडासले सोबत नाही जात बा आता आमच्या दोघांचा टाइम एक झाला मला डबल जाता का बोललं म्हणून मी चाललो नाही तर म्हटलं आम्ही सोबत जात नसतो अरे बा झुमले चाल म्हटलं मराठी अर्जंट आहे चाल म्हटलं गोष्टी नको आणू त्याला येतो का कंदीला पाहिजे म्हटलं अर्जंट आहे मध्ये हो पाहिजे म्हटलं पॅन्टर गिंतर कळतो नको आणि झुमल्या तुला मला सांगितलं होतं आपल्या लस्त्याच्या तिकलं म्हटलं हो लस्त्यात बसायचं नाही आता सांगू आलो झुमऱ्या मी सांगितलंय तुले म्हटलं पाहिजे बरोबर तिकडच बसायला लाजू दिली आणि तू मी तर काही सांगत नाही झुमऱ्या काही सांगत नाही म्हटलं 2 जणांनी सांगितलं तर काय तिसऱ्याचं काम आहे का मावराजी तिकडे बसून जातो हो वाले वा सांगत नाही म्हणते सांगून आले अरे हो म्हटलं हो तिकडच बसतो तुमच्या वाला जाऊन बसवा तिकडच बसतो त्याला आता हाल पाहिजे बघ धुतला पेलाय बाय झुमल्याचा हो काय घाललं होतं काय मिळलं का ना काल खाल्ला असं काही फुकटा फाकटाचं म्हणून ते काही पोचून राहिलं नाही असं नाही तर असं निघते फुकटाचा खाल्लं की तसंच असते असं नाही तर असं निघतच असते शिवलाल भाऊ डब्यातलं पाणी द्यायचं फेकून अरे चला पुढे मी जातो इथं कधी लांबजीच्या वावरात पहिले तुम्ही त्या दुसरं म्हटलं तिकडे ते शांतरा भूचे वावर आहे ना तुमच्या भावाचे वावर आहे देवलाल भूचं हा तुम्हाला ज्याच्या वावरात पडे त्याच्या वावरात झाले काले काय म्हटलं अरे 2 जण एकाच वावरात चालणं तू पुढच्या वावरात जा मी इकडे कंदिला पाहिजे वावरात जातो इथं जातो तिथं जातो मला 2 सोबत चाल कोणत्या वावरात चालतं कंदील पुढे चाल नाही तिकडे ते शांतारामच्या चाल नाही तिकडे ते भावात चाल देवलालच्या कोणाच्या वावरात चाल पण 2 जण सोबत चाल एकाच वावरात जाऊ
पा असं आहे तुमचं काही समजून नाही येत. अरे म्हटलं शिवलाल भाऊ दोघे जण जर एकाच वावरात जाऊ तर म्हटलं शेगा जास्त गायब होय तर त्याच्या म्हटलं लक्षात येत कोणाचे का शेगा इतर कोणतरी गायब केल्या. अजून म्हटलं आपल्याला 5-6 टिपा मारायच्या 5-6 गायच्या अजून 10-12 टिपा मारायच्या. एवढ्या टिपी मध्ये का आपली म्हटलं नवाई फिटून राहिली का. तुम्ही वाजे माणूस आहे म्हटलं त्याने चक्कर इकर मारला त्याला जर शेगा कमी दिसल्या तर या आपण आहे का म्हणून राहिलो तुम्ही पुढच्या वावरात जा. मी तर करतो जरा जरा गायब 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 तुम्ही तिकडे गायब करा काय म्हटलं. कोणाच्या ही आहे म्हणा एकाच वावरात जर आपण गायब करू तर त्याच्या लक्षात येऊन जाईल. बरोबर ठीक आहे मी पुढे जातो कोणाच्या तरी वावरात. हो आता म्हणले बा तुमची गोष्ट तुम्ही राजू काही समजूनच नाही घेत. एका स्वरात चाल दोघे जण एका स्वरात चाल दोघं जण म्हटलं काही काही गोष्टी समजून घेत जा. काय म्हणतो काय नाही तर आपले चालू म्हणतात पटार 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 पटार. हो चाल बस करा आता अजून ट्रिपा मारायच्या 10-12. चाल म्हणलं लवकर जा जरा. आता तर जमलं रे बा जमलं एक नंबर सोयाबीनची दवाई पिटते एक नंबर. चटणी खा किंवा उकडून खा पण सोय लागली एक नंबर. जुगाड जमलं रे जमलं एक नंबर. मी कोण येऊन राहिलं म्हणा आवाज येऊन राहिला कोणतरी येऊन राहिलं म्हणा येऊन राहिलं कोणतरी त्याला लवकर सोयाबीन मध्ये झोपून जा. दिसलं पंचायत कंदीला बाजी की बाजी असत. कुठं बसले म्हणाले का दोघे जण छंदातले काले देवल्या पाहिजे म्हटलं दोघे जण दिसले नाही ना कुठं गेले काय गेलं छंदातली इकडं आले आपल्या बाबाला बाबाला जुलत कुठं सोयाबीनच्या अंदर गिंदल तर बसले तिकडं. नाही हो अंदर बसणार आहे का ते काहीच्या काही तेल्या काय काही लाता खायच्या आहे का तुम्हाला दिशेपर्यंत आहे महाराज का अंदर बसला पिकाई मध्ये ओल्या काहीच्या नाही हातपाय तुडल्या तर काय राहिली मग. नाही आपण हातपाय जितपा नाही तोलत बा आपल्याकडून तेवढं काय होत नाही. आपण दिले फक्त एवढं म्हणे जेवला तुला गिदाला गेला तेवढा बाबू मला थावलून द्या इथून लवकर मग काय डबल का दिसला तर मग डबल याद लागतो म्हणतो आपलं आता काम आहे. अरे पण मला सांगा तुम्ही दोघे जण ते वावरात येऊन कायले बसणार एवढी मोठी जागा राहिल्यावर सांगा बरं मला. हा म्हटलं वावरात गिरात कोणी बसत नव्हते समजते सगळ्यालेच का ते पीक काय वावर होईल ते समजते म्हटलं अंतर नसते बसत. ते या म्हणा आपण लेका ते गेले कुठं दिसले नाही रस्त्याने दिसले नाही इकडे तिकडे पाहिजे तिथे दिसले नाही. मी म्हटलं लेका छिंगा तुला ते नाही आले मग इकडे चला म्हटलं तुम्हाला वावलाच्या अंदर त्याला नाही आली इकडं नाही आले म्हटलं चला वापिस. अरे वा कंदीला बाजी जराशी म्हटलं माई वावराकडे चाला ना आता इथून दूरच किती आहे एक वावर आड माय वावर आहे म्हटलं चला पाहून येऊ ना काय हालाय काय नाही म्हटलं पाहून येऊ कोणी घुसलं का काय म्हटलं तुमच्या चोरू शकते शिंगा तर आमच्यानं चोरू शकत का ते चला म्हटलं अंदर पाहून जरा. अरे देवल्या त्या वावलात नाही जात कोणी तू आला अंदाला मावला त्याच आहे माया वावलात तर कोणी नेऊ शकते मालात पाहिला का म्हणजे मला जर कोणी भितलं नाही त्याला कोण लायनाला आहे माला रस्त्यावर आहे ना तुम्हाला मोठा भेव आहे कोणी येतात का ते म्हटलं वावलात घुसते शेंगा तोलन हे तोलन म्हणून मला 3 दिवसाला पाहायला लागते. चाल त्या वावलात गेलात कोण नाही जात तू आला अंदाला कोण घुसून राहिला त्या वावलामध्ये. तुमच्या वारामध्ये घुसते वारामध्ये घुसत नाही बरी हुशार बरोबर चला बा चला हो चला. जमलं बरं झालं लेगाले दिसलो नाही दिसलो असतो ना झालं फिटलं होतं लंबा फिटलं होता आता बरं झालं अंदरही गेले नाही शिवलाल भाऊ तिकडं काय बरं अंदर जर गेले असते तर वाचलं बा दोघे जर वाचलं तर लवकर येतो शेगा तोडताड करून मोकळा व्हावं लागते नाही तर काय सांगता नाही कंदीला पण 3 वेळा चक्रास मारते वाटते वावराकडं इथं आता 10 वेळा खेळायला पुरत नाही. दुसऱ्यावर पाला लागला का एखादं देवलाल भाऊचा तिकडे शांतरा पूजा पाला का तसं करतो. या बकेटीत झुमऱ्या जास्त शेंगा बसते तू काही मग माझ्या डब्याचा माझ्या इंग्लिशात बसते. बरं तुला मोठी बकेट घेऊन घेतली मला ते म्हटलं दिल्ली नाही बरं जाऊ दे म्हणा जाऊ दे पाहून तुला सांगेन पण नंतर सांगेन कधी नाही कधी हो तुझ्या भाऊ करूला बरोबर चाल म्हटलं चाल जाऊ दे आता. अरे बापा रे माय मला वाटते बा शिवलाल भाऊच्या घराचे नाटकं करावं लागले अरे काय बरं शिवलाल भाऊ म्हटलं घ्या म्हटलं बकेट तुम्ही घ्या तुम्ही घ्या बकेट डबल डब्बा असं ते म्हटलं काय 4-5 शेगाच्या जास्त बनतात जास्त त्याच्यात जास्त बसतं त्याच्यात कमी बसतं लावून राहिले तर तुझ्या भाऊ करून राहिले. नाही काही नाही म्हटलं झुमर मी ना काही तुझ्या भाऊ की काही नाही मला चाल सांगेन नंतर तुला काय आहे. नाही नंतर नाही आता सांगा काय आता सांगा म्हटलं काय हो काय तुझ्या भावाने हे ते म्हटलं नंतर सांगेन असं सांगेन म्हटलं काय आता सांगा मला हो सपा काय क्लिअर करा इथं. अरे काही नाही ना अशीच मजाक केली मी ना तू चाल ना म्हटलं चाल काही नाही मुराली मी चाल घराकडे चाललो करू इथून आता. मग तरी तुम्ही काय तो डब्बा बाळाचं माई बकेट माहिती तुमचं काय आबाजी लोक तरी याच्या सांगा बसते त्याच्या सांगा बसते बघा मला बकेट दे म्हणते तुम्हाला आबाजी कसं चला म्हटलं चला लवकर झाला हो म्हटलं मग आताच काय सपा क्लिअर करून टाका काय तुमचं आलं नंतर सांगे करू नका हा काय म्हटलं आहे का आता काय उरलं सांगू द्या लवकर. नाही काही नाही ना काहीच नाही आहे म्हटलं मी ना अशीच बोललो तुले जाऊ दे चाल म्हटलं चाल काही नाही. हो चला टाइमपास करत बसतात अजून आपल्याला टीपा मारायच्या आहे ना अजून 2-3 टीपा मारा लागते मला. हो तुझ्या 2-3 मध्ये कसं मोठी बकेट आहे ना तुला करून जाते मला मार लागेल चांगल्या 15-20 टीप आता माझ्या शेंगा होईन जमा काही ना काही नाही त्या डब्यामध्ये काय होऊन राहिलं आपण पाहिलं तर मूठभर शेंगा येत नाही डब्बा देऊन दिला मला. पण एक काम करता म्हटलं घरचं चांगलं मोठं एखादं टोपला घेऊन येता काय म्हटलं काय घरचं एखादं चांगलं मोठं टोपला घेऊन या तुम्ही अरे घेऊन झाले काले हो तसं आपलं वावर आहे काय भाऊ असं असं म्हटलं लपून सोडून देऊन राहिलो उली त्याला करता आता तुम्ही एखादा पण द्यायला पाहिजे आता मी तर बकेट आणली बकेट काय लय मोठे लांचच बकेट आहे ना काम करून राहिले. जाऊ दे चाल म्हटलं घराकडे अजून कोणाला दिसून जाईन तर म्हटलं फालतू उभं काम होऊन जाईल चाल.